ऑडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। बघूया पुढची बातमी। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवैधपणे साठवलेल्या केमिकलच्या साठ्याला आग लागली। या परिसरात आग आणि धुराचे मोठमोठे लोळ पसरले। आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस तसंच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पालघरमधली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। कशा पद्धतीने आगीचे मोठमोठे लोळ आकाशाकडे झेपावताना बघायला मिळतात। मनोर जवळच्या हालोली इथली घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावरनं ही दृश्य अगदी स्पष्टपणे दिसू शकतात। पालघरमध्ये केमिकलच्या अवैध साठ्याला भीषण अशी आग लागलेली आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये कशा पद्धतीने ही आगीचे हे मोठमोठे लोळ, काळ्या धुराचे मोठे लोळ या आकाशाकडे झेपावतात। पोलीस आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी लगेचच ही माहिती पोलिसांना दिली आणि आता ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। नेमकं आगीचं कारण काय हे अस्पष्ट आहे। मात्र पालघरमधली ही दृश्य आपण बघतोय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून ही दृश्य अगदी स्पष्टपणे दिसू शकतात। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। मनोज, नेमकं काय घडलंय? सौरभ, मुंबई अहमदाबाद महामार्गावर हालोली गावाजवळ हा केमिकलचा साठा होता आणि या साठ्याला आता आग लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात धुराचे आणि आगीचे लोळ आकाशात निघत आहेत आणि या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। हा जो केमिकलचा साठा आहे हा काही महिन्यांपासून या ठिकाणी होता आणि अवैध व्यवसाय करणारे जे व्यावसायिक होते ते नवीन एसपी म्हणजे यतीश देशमुख यांच्याकडे जेव्हा जिल्ह्याची सूत्र हातात आली त्यानंतर अवैध धंदे पूर्णपणे बंद पडलेले आहेत आणि त्या बंद पडलेल्या व्यवसायातून हे केमिकलचा साठा होता आणि त्याला आज आग लागली। ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाही। मात्र सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची अद्याप जीवितहानी झालेली नाहीये। सौरभ, निश्चितच मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।